गौरव काकांचे विचार आणि आचार त्यांना अभिवादन करतो। आणि कुंभ विश्वदर्शनच्या सातत्य असलेल्या मासिकाला शुभेच्छा देतो आणि त्यांचे असलेले संपादक दिलीपजी खांडेकर यांचा हा जो सातत्य असलेला कार्यक्रम समाजामध्ये बरी असलेलं त्यांचं आदरयुक्त भावना दिलीप खांडेकर यांना शतशः प्रणाम करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो। टाईट, एकदम टाईट बसायचं, गुंडा थापटणं घेतल्यासारखं बसायचं नाही, एकदम शार्प। आज फुकट बोलतोय, खांडेकरांनी पैसे दिले नाही सोडून द्या, पण मी पैसे 50,000 रुपये घेतल्याशिवाय विचारमंचावरती चढतच नाही। पण ऐकायचं का भाषण? तुम्हाला एका कुंभाराचं भाषण ऐकायचंय का? एकदम सरळ बसायचं, टाईट बसायचं, पाणी पिऊन घ्या। महाराष्ट्रामध्ये चाललेलं वातावरण, महाराष्ट्रामध्ये समाजासमोर असलेले प्रश्न, या सर्वच बाबीवरती आज विचारमंथन होणं गरजेचं आहे। आम्ही नेमकं करतोय काय? समाजाचे प्रश्न आम्ही सोडवणार आहोत की नाही? समाज एकसंध झाल्याशिवाय समाजाचे प्रश्न सुटणार नाही। या सर्व बाबींवरती आज साईबाबांच्या पावनभूमीमध्ये आपल्याला विचारमंथन करायचं आहे। विचारमध्ये अनेक वर्ष प्रयत्न करतात ते आमचे मित्र, माझे सहकारी, कुंभ विश्वदर्शनचे संपादक दिलीप खांडेकर यांनी हा घडून आणलेला योग जर आपण विचार करणार नसाल, मग असे सत्कार आणि असे कार्यक्रम आपण अनेकही घेतले तरी समाजासमोरचे प्रश्न सुटणार नाहीत। म्हणून समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी असे कार्यक्रम घेत असताना विचाराचं मंथन होणं गरजेचं आहे। आणि समाजरत्न, समाजभूषण, उद्योगरत्न हे जे पुरस्कार वाटले गेले त्यामध्ये आपल्याला एक लक्षात येतं की आमच्या समाजाची मंडळी प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रेसर आहे, पुढे जाऊ शकते। येणाऱ्या पुढच्या पिढ्या काय होतं, आम्ही अनेक मेळावे घेतले, मुला समाजाचे मेळावे घेतले, अनेक बालकामगारांचे मेळावे घेतले, त्याच्यातून आम्ही एक निष्कर्ष काढला की आमच्या समाजासमोर गेली 70 वर्ष किती प्रश्न आहेत आणि ते प्रश्न आम्ही कसे सोडवले पाहिजेत। या सोडवण्यासाठी खरं तुमच्याशी हितगुज करण्याचा हा कार्यक्रम आहे। हा आमचं भाषण ऐकण्याचा कार्यक्रम नाही, तर समाजामध्ये जमण्याचं हितगुज करून त्यांच्याकडून काय आले अडचणी आहेत का, आम्हाला अडचणी काय येतात, शासकीय काय अडचणी येतात, सामाजिक काय अडचणी येतात, त्याच्यासाठी आम्ही असे कार्यक्रम घेत असतो। आणि हा दिलीप खांडेकरांचा उपक्रम गेले अनेक वर्ष मी पाहतोय, या कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजासमोर आम्ही नेमकं काय, आज एक मोठा आज एक कार्यक्रम नाशिकमध्ये पण समाजाचा भरतोय। आम्ही त्यांना सांगितलं होतं की एका दिवशी दिलीप खांडेकर सारखा तरुण होतकरू मुलगा समाजाच्या मान्यवरांचा सत्कार करतोय आणि तो शिर्डीच्या पावनभूमीमध्ये करतोय, तर तो कार्यक्रम तुम्ही आज 2 दिवस पुढे ढकला किंवा 2 दिवस अगोदर घ्या। परंतु ज्याला समाजाचं हितच साधायचं नाही, समाज एक संघ येऊनच द्यायचा नाही, म्हणून त्यांनी आज तो नाशिकचा कार्यक्रम का आयोजित केला